श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. अनंतशास्त्र्यांची विमल सेवा पाहून, अनंतशास्त्र्यांच्या अंगी बांधलेले उत्कट वैराग्य पाहून आणि त्यांना लागलेली भगवत दर्शनाची आतुरता पाहून सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हे परमसंतोष पावले. श्रीरामकार्याचा देशोदेशी प्रसार करून लोकसंग्रह करू शकेल असा हाच एक समर्थ शिष्य आहे अशी त्यांची खात्री झाली. स्वानंदानुभव चाखण्याची जरी याची पात्रता असली तरी तो मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी याच्याकडून जपानुष्ठान अवश्य करविले पाहिजे असे ठरवून नर्मदा तटाकी सर्पेश्वर नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओंकारेश्वराच्या देवालयी जाऊन श्रीराममंत्राचे 3 कोटींचे पुरश्चरण करण्याची अनंतशास्त्र्यांना श्री महाराजांनी आज्ञा करून पाठविले. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून अनंतशास्त्री सर्पेश्वरी दाखल झाले. दिनावधी न लावता ते तेथे जाऊन पोहोचले. ते स्थान भयानक अशा अरण्याच्या मध्यभागी असून ओंकारेश्वर क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ते नर्मदा तटाकी वसलेले आहे. हे पुरातन क्षेत्र असून प्रेक्षणीय आहे. तेथे त्या स्थानाच्या दुर्गमत्वामुळे लोकांचा सुळसुळाट बिलकुल नाही. साधक मुमुक्षूंच्या दृष्टीने हे खरोखर श्रेष्ठतम असे स्थान आहे. निर्जन अरण्याच्या मध्यभागी असल्याने एकांतवासाला अत्यंत अनुकूल आहे. निर्जन अरण्यात असलेल्या या देवाच्या दर्शनास येणारे भक्त विरळच. या देवस्थानच्या आसपास वाघ, अस्वल, चित्ता यासारख्या हिंस्र प्राण्यांचा संचार असल्याने येथे दिवसा दर्शनास येण्याचीच जिथे मारामार तेथे वस्तीचे नावच काढण्याची सोय नाही. अशा स्थानी अनंतशास्त्र्यांचे आगमन होताच त्यांनी कैलासपतीला प्रथम साष्टांग वंदन केले. पवित्रतम नर्मदा तटी व निवांत शिवमंदिर पाहून त्यांचे सर्वांग पुलकित झाले आणि न घाबरता गुरु आज्ञेप्रमाणे श्री ओंकारेश्वराच्या सान्निध्यात श्रीराममंत्राच्या पुरश्चरणास प्रारंभ केला. अनंतशास्त्री दररोज भल्या पहाटे उठून प्रथम ह्या ओंकारेश्वराची भक्तिभावाने स्तुती करून त्याला नमन करीत असत. नंतर त्यांचे आराध्य दैवत अशा श्री सद्गुरूंना हृदयपटलावर स्थापून भक्तिभावाने त्यांची मानसपूजा करीत असत. यावेळी ते आसनबद्ध होऊन बसत असत. 1 तास रात्र शिल्लक असतानाच ते तेथून स्नानासाठी नदीला जात असत. तेथे स्नानादी आन्हिक उरकून परत मंदिरी येऊन षोडशोपचारे शिवाचे पूजन करून पद्मासन घालून रामतारक मंत्र जपाला जी सुरुवात होत असे ती अव्याहतपणे सायंकाळचे 4-5 वाजेपर्यंत चालत असे. त्यानंतर ते आसन सोडून उठत. त्यानंतर फळे धारण करणाऱ्या वृक्षाखाली पडलेली पाने गोळा करून ती नर्मदेच्या पात्रात धुवून खात असत व त्यावर नर्मदेच्या मधुर जलाचे पान करीत असत. हा कार्यक्रम दिवसाकाठी एकदाच व तोही संध्याकाळी होत असे. जवळपास जनवस्ती नसल्याने मधुकरी भिक्षांनाची सोय नव्हती. त्यामुळे पर्णाहार हाच त्यांचा आहार बनला होता. अशा रीतीने दिवसरात्र न म्हणता श्रीराममंत्राचा अखंड जप चालला होता. अशा तऱ्हेची उग्र तपश्चर्या अनिर्बंधपणे 6 ते 7 महिने चालू होती. भगवंत काय किंवा सद्गुरू काय साधकाची मधूनमधून परीक्षा घेतच असतात. या परीक्षांनी सत्शिष्याच्या व साधकाच्या चित्ताची स्थिरता झाली आहे अगर नाही, त्याचे मनोधैर्य वाढले आहे की नाही याचा अंदाज त्यांना येतो. असे म्हणण्यापेक्षा आपल्या भक्ताच्या अढळ निश्चयाचा प्रत्यय जगाच्या निदर्शनास आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे म्हणणेच संयुक्तिक ठरेल. कारण एकतर पूर्ण खात्री झाल्यावरच साधकावर असली जबाबदारी ते टाकतात. तरी पण साधकांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशानेच संकटे निर्माण करून परीक्षा घेण्यात येत असली पाहिजे असे वाटते. या न्यायाला अनुसरून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नाना प्रकारचे उपाय योजले. असो. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या श्री महाराजांनी कठोरतम अशा परीक्षा घेतल्या. त्यांच्यासमोर अनेक वेळा संकटे निर्माण केली. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज सर्पेश्वरी येथे एकांत चित्ताने जप करीत बसले असताना श्री महाराजांनी त्यांच्या 2 अग्निदिव्य अशा परीक्षा घेतल्या.
अग्निदिव्य अशा त्या परीक्षेला परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज कसे पात्र ठरले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.